व्हिडिओ टाकते म्हणजे कंटिन्यू टाकते व्हिडिओ. तर अजून हजबंडनी आणले आता गिफ्ट. ह्याच्यात बघू काय आहे तर माझं नाव शिवराय आहे. छत्रपती शिवाजी. गुड मॉर्निंग. म्हणून काय म्हणता, आज 31 डिसेंबर आहे, वर्षाचा लास्ट दिवस आहे. उद्या हॅपी न्यू आमचं इयर. क्लोजिंग आहे. तुमचा लास्ट दिवस आहे, आमचा लास्ट दिवस आहे क्लोजिंगचा. मग काय पार्टी बिर्टी नवीन वर्षाची? पार्टी करते आम्ही क्लोजिंग मध्ये बसतो. आम्हाला काय गिफ्ट काही आणतो नाही आता नाही, संध्याकाळी सरप्राईज देतो ना. बरं ह्यांचं सरप्राईज बघा आता संध्याकाळी काय देणार सरप्राईज. ओय लाडू, उद्या हॅपी न्यू इयर आहे. हॅपी न्यू इयर. आणि बघा हॅपी न्यू इयरचं काय करून घेतलं लाडूनी, गुडघा फोडून घेतला शाळेमध्ये. होय, गिफ्ट द्या आता संध्याकाळी. तर असंच कंटिन्यू बघा काय गिफ्ट देणार आहेत हॅपी न्यू इयरचं. संध्याकाळी बरं चला जाऊन द्या, वाजल्या 9 जातो काम करून. मला शाळेत जायचंय. हा हॅलो, कसे सगळे? तर फायनली माझं आवरलंय, आंघोळ वगैरे झाली, सगळं काम पण आवरले. स्वयंपाक करायचंय तर म्हटलं आज खिचडीच बनवते. तर आज आहे 31 वर्षाचा शेवटचा दिवस आहे आज. आणि हा पोराने आंघोळ नाही केली. होय, कर ना लाडू आंघोळ. आज तो ना स्कूलला पण नाही गेला, कारण आज हाफ डे आहे म्हणून तो स्कूललाच गेला नाही. आणि स्वप्नाला गेली स्कूलला. होय, आज घरी एकटाच बसलाय. हा, तर आता स्वयंपाक राहायला करायचा. आणि आज 31 डिसेंबरचं शेवटचा दिवस आहे वर्षाचा. तर आता उद्यापासून नवीन वर्ष चालू होते. तर तुम्हाला पण ऍडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर सगळ्यांना. बोल हॅपी न्यू इयर. सगळ्यांना हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा. आणि आंघोळ पण करतो आता नवीन वर्षाची, नाहीतर नवीन वर्षाची आंघोळ नाही ना केली मग तू वर्षभर आंघोळ नाहीच करणार असं होईल. हा, तर त्याच्या पायाला लागले त्याच्यामुळे तू आंघोळ नाहीच ना केली. तर असा कुठं ना करून येतो, शाळेमध्येच फास्ट पळतो तर त्याच्यामुळे त्याने आता गुडघ्याला लागून ठेवले. तर सकाळी हजबंड म्हणले आता काय गिफ्ट काय, तर बघू आता संध्याकाळपर्यंत काही गिफ्ट देते. गिफ्ट तर नाही द्यायचे पण असंच कंटिन्यू बघा दिवसभराचं माझं रुटीन कसं काय. आणि वर्षाचा शेवटचा दिवस तर एक नवीनच सुरुवात होती. वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे उद्यापासून नवीन वर्ष स्टार्ट होते. पण असं काही नाही की सगळे दिवस सारखेच असतात आपल्यासाठी. नवीन वर्ष काय, सगळे दिवस सारखेच असतात आपल्यासाठी. तर आम्हाला वाटतं ह्या नवीन वर्षाचं आम्हाला चॅनलमध्ये काहीतरी बदल हो आहे ना. होय लाडू, आमचं लाईक सबस्क्रायबर वाढवा, चॅनल आमचं ग्रो व्हावा. कारण 1 वर्ष झालं आम्ही व्हिडिओ टाकते म्हणजे कंटिन्यू टाकते व्हिडिओ. तर अजून काही रिस्पॉन्स नाही, एक पण ब्लॉग आपला व्हायरल नाही, अजून काही एवढा रिस्पॉन्स नाही आहे तुमचा. तर आय होप पुढलं 2026 मध्ये थोडासा रिस्पॉन्स म्हणजे थोडंसं चॅनल आमचं ग्रो व्हा एवढंच मला वाटतंय. तर तुमचा सपोर्टची खूप गरज आहे. होय लाडू, हो वाढतेत कमी होतात असं चालू आहे. तर वर्षभर झालं वर्ष मी ब्लॉगिंग करते तर अजून एवढं काहीच रिस्पॉन्स नाही. व्हिडिओ पण म्हणजे एवढे व्ह्यूज येत नाहीत. तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तुम्ही जर सपोर्ट केला तर कंटिन्यू व्हिडिओ मी टाकतच राहील आणि छान छान ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. माझी डेली लाईफ तुमच्यासोबत शेअर करेल. तर एवढीच इच्छा आहे आमचं 2026 मध्ये थोडंसं यूट्यूब चॅनल आमचं ग्रो व्हावा. होय लाडू, आणि तर लाखापर्यंत पाहिजे तर आम्हाला सबस्क्रायबर. हा चल मग आंघोळ कर. बघा लाडूचा दात पण पडलाय आता, लाडू म्हातारा झाला. होय, म्हातारा झालास ना लाडू,
सो चला मग असंच दिवसभराचं रुटीन कसं काय आणि संध्याकाळी काय गिफ्ट होणार भेटणार आहे ते पण दाखवते हजबंड. तर आता मला खिचडी बनवायची होय. काय खातोस तू? तर त्याला हे असे वाटाणे खूप आवडतात. ह्याची खिचडी बनवते आता मस्तपैकी. ह्यांना पण आवडते लेकरांना. तर सकाळपासून काहीच नाही केलं तर मी बनवते आता खिचडी होय. आणि हा टॉप कसा वाटायला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मीच शिवलाय हा, म्हणजे मटेरियल आहे तर मीच शिवलेला आहे. मटेरियल होता ना तर मस्त आलाय शिवण्यामध्ये पण. तर कसं वाटायला टॉप तर नक्की सांगा कमेंट करून. तर मीच स्टिच केलाय. चलो लाडू तुला आंघोळ नाही का करायची? आता नवीन वर्षाची आंघोळ कर ना. आंघोळ कर चल. सो चला आता मी खिचडी बनवते. तर इकडं आपला मसाले भात चालेल. इकडं काय चालू आमचं शेप चालू शेप आपलं काय म्हणतात पेरू. चटणी मीठ टाकून भारी बनते. का मीठ आहे? मीठ तिकडच आहे वाटतं. चटणी पण टाकतात का पेरू मध्ये? का मीठ द्या इकडं. हजबंडला लागली भूक, काय करायला लागलेत ते. चला या गरमागरम खिचडी. चला आता हजबंडला देते. कोणाला लाडू तुला द्यायची का? बघा तर झालं आपल्या गाडी. तर आता झाले आमचं जेवण आणि ते गेले जेवण करून स्वप्नजाला आणायला. तर आता त्याचा टाइम झाला आणायला तर त्याच्यामुळं हो. आणि हे बरं अजून पण आंघोळ नाही केली. आज त्याला आंघोळच नाही करायची. तर तिचं डान्सची प्रॅक्टिस चालली तर थोडं उशिराच सुटती. तर ह्यांनाच म्हटलं जा आणायला. तर ते गेले. आता स्वप्नाच्या पण येईल आत्ता. सो आमचं झालं जेवण. आता मला एक ना ब्लाऊज कटिंग करून शिवायचंय. तर तसं तर मी रोजच शिवते ब्लाऊज. माझ्याकडं रोज आहेत शिवायला. तर आज पण एक मला शिवायचंय ब्लाऊज. थोडं फॅन्सी आहे. तर स्वप्नाजा आली आता स्कूलवरून. होय स्वप्नाजा का ग उशीर झाला? स्वप्ना तुझे गॅदरिंग आहे ना? कधी तू डान्स घेतलास ना? बघा आता स्वप्नाच्या गॅदरिंगचा पण व्हिडिओ येईल. तिने डान्स घेतलेला आहे का नाही? तर तिने कोणता डान्स घेतलाय कसं काय तो पण मी व्लॉग टाकेल तुम्हाला. सो आता आली स्कूलवरून, जेवण केलंय होय. सो चला मी थोडंसं बाहेर उन्हाला बसले होते कारण थंडी तर खूपच वाजती. तर आता मी ब्लाऊज शिवते माझं. स्वप्नाजाचे फ्रेंड आल्यात. हे हाय कर. हाय हाय करा. हाय. हे बघा आमचा गोलू होय, स्वप्नाचा फ्रेंड्स. खेळ बस खाली. तोडीत नाही, खेळू दे त्याला, खेळू दे. आज सुट्टी तर मस्त खेळायला आल्यात खाली स्वप्नाच्याकडं लाडूकड. ते तिथं ठेव, तिथं ठेव, तिथं बच्चा तिथं खेळ. ए इकडे ये ना, पप्पी दे ना, पप्पी दे ना. हजबंडनी आणले आता गिफ्ट. ह्याच्यात बघू काय आहे तर. वा हे मला आणले शर्ट. तर बघा हे नवीन वर्षाचं गिफ्ट आणलंय हजबंडने. कसं वाटलंय? हे मला नाही वाटायला, तू मला वाटायलंय. मी काय तो काय एकच आहे. अच्छा आता मला वाटलं मला आणलं. तुला चाललं तू घाल मी घालतो, दोघं घाले जाऊ.
मी असं घालू काय? हम्म. छान आणल्या, ऑफर चालू होती दुकानामध्ये, तर घेऊन आली. होय, हम्म. मस्त आहे, कपडा पण मस्त आहे. तर हे त्यांना आणले शर्ट, मला नाही आणलं. मला कधी देता मग? तुला आणलं गिफ्ट कुठे लाड आहे? दाख दिले मम्मीला गिफ्ट त्या नाही तिचा आप मग गिफ्ट ते आणलं तिथे कुठं गिफ्ट मग गिफ्ट दे ना. थांबा, माझं गिफ्ट दाखव. तर मला हे गिफ्ट आणलंय, जसं की वर्षभर जाईल. मी त्यांना म्हणलं मला असं गिफ्ट द्या की वर्षभर जाईल, तर त्यांनी मला हे दिलंय. आता वर्षभर ना दिवस गणित जाईन आता. हा, बरं आहे ना मग. बघा, वर्षभर मला गिफ्ट जाईल असं हजबंडने गिफ्ट दिले मला. तर बघा, आवडलं का नाही गिफ्ट? एकदम उपयोगी भारी. पडन है ना? 365 दिवस उपयोगीच आहे. झोपेन उठलं की बघावं तुला लगेच डोळ्यासमोर. हो, तर बघा कसं वाटलं आमचं गिफ्ट. नवऱ्यानं डोकं लावून दिलं का नाही तुला? वर्षभर जाईन आता. वर्षभर काय नाव काढू नको आता. हो, चांगलं आहे शर्ट. अजून आणायचे ना 2-3. तू शेंगा खाती पटापटा. घाला. काळा जर दिसायला काय काढलं मग? काय नाही, गोरी झालात. मी म्हणते इतके लांब आले सकाळपासून उपाशी बघ तरी तोंडात टोटोय बघ. हा का, उपाशी का? आणि ते जेवण कुणाला बनवलं होतं? कुणी खाल्लं मग जेवण? सूर्यमुळा नाही खाल्लं मी. गिफ्ट मला म्हणलं आणा गिफ्ट, त्यांनाच गिफ्ट घेऊन आला. तुला तू 1 वर्षाच आणलंय, मी तुला आता 2-3 महिन्याचं. हो, मला हे वर्षभर चलन. हम्म. तुम्हाला जरी हे 2-3 महिने चलन. होय. चांगलं दिसतंय का? छान दिसायली. अशी 2-3 वाजता आता 1 तास बघत बसा आरशा पुढं. आणतो ना दोन्ही असेच. हो, अरे भारी दिसायला. आता आणते 2. हा, बस बस बस, नका लय शायनिंग मारू. कसं दिसते कसं आम्हाला पण आणा आता. कसं आहे. हा, आता लय शायनिंग मारते. सो आता वाजले 6. तर आता अंधार पडलाय आणि आमचं चहा पाणी पण झाले. तर एक ब्लाऊज कट केलंय आणि कट करून ठेवले. तर म्हटलं आता स्टिच नाही करत, आता उद्या स्टिच करते, ते पूर्ण होईल. म्हणजे आता स्टिच करायला बसले तर अर्धच होईल, तर त्याच्यामुळं म्हटलं उद्याच करावा. तर आता झाले चहा पाणी वगैरे. आता स्वयंपाकाचं बघते काय नाही काही नाही. स्वयंपाकाचं तर एवढं टेन्शन येतं ना, काय करावं आणि काही नाही स्वयंपाकाचं भाजीचं. सो आता काय माहिती काय करतात काय भाजीला, तर बघूया. नाही तर त्यांनी चिकन काय आणलं तर बघूया आता स्वयंपाक. तर मी पण आता फ्रेश होते. तर कसं झालं माझा अवतार, तर आता मी पण आता फ्रेश होते. काय झालंय ह्या लेकरांनी बघा काय केलंय. बघा तिथं दरवाजा कुणी लिहिलंय तुम्हाला ओळख नाही का? ए पारुषा हो इकडं. ते पुसून काढा दरवाजाचं लवकर. असंच करते दरवाजाला सगळं. टाइमपास चालू आहे त्यांचा आता. सो चला मग आता मग फ्रेश होते. सो झालं आम्ही रेडी, म्हणजे फ्रेश झालं. आणि स्वप्न ज्यांनी गाणं घेतले, तिला मोबाईल पाहिजे, तिला प्रॅक्टिस करायची. कोणतं गाणे? थांब ना लाडू. माझ्या मनात शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आहे. तर त्याच्यावर तिचा डान्स आहे स्कूलचा. तर थांबणार आहे थोडंसं, आणि तो पण व्हिडिओ मी टाकेल, म्हणजे कसा डान्स आणि स्वप्न ज्यांनी कशी प्रॅक्टिस केलेली त्या डान्समध्ये. तर तुम्हाला तो पण व्हिडिओ बघायला भेटेल लवकरच तिच्या स्कूलचा गॅदरिंगचा. होय, आता तिला प्रॅक्टिस करायची त्या गाण्यावर. आणि हे पोरग बघा पारूस सकाळपासून त्याला म्हणते फ्रेश हो, तर ते काहीच नाही करायला. आज स्कूल नाही ना. स्कूल असल्यावर मग तर 10 वाजताच मग आंघोळ बिंघोळ मस्त रेडी विडी पावडर बिवडर लावून, आहे का नाही,
आणि आज त्याला काय झालं काय माहिती, आज घरी आहे ना, तर त्याचा पारूस बसला खेळत आणि गाडी. तर बघा रिमोट कंट्रोलची कार आहे, खूप साऱ्या गाड्यात लाडूच्या. सो चलो आता सपनाला प्रॅक्टिस करायची, तिला मोबाईल पाहिजे होय. काय मग आज 31st चिकन पण नाही आणलं तुम्ही, काय करू आता भाजीला? बेसन नवीन शेवट वर्ष बेसन खावं. तुम्हाला आवडतं बेसन? हं. बर आज बेसन करते मस्त पैकी. बेसन बनवायचं. हा बर, तेच म्हणलं भाजीला काय करू, यांनी काहीच नाही आणलं. भाजी अख्खी मंडई असली तर तुमची भाजीला काय करू, तिथे शब्द असतो शेवट बायांचा. भाजी चिकन काय आणता करू? आज आमुष आहे, खात नसतात. आमोश आहे का? हं. बर आज चला खात आता नसते. करते काहीतरी जेवायला, बेसन करते. ओके हं. हाय, चला मग आता मी जेवायला करते बेसन भाकरी मस्तपैकी. 31st पार्टी नाही. तर आता स्वयंपाक झालाय, चपात्या हे केल्यात आणि ढोबळी मिरची केली, अजून वालाच्या शेंगा केल्यात. तर स्वयंपाक ऑलमोस्ट झालाय. तर आज नाही चिकन केलं तर उद्या परवा बघू चिकनचा बेत. तर काय करायलीस ग? सो चला मग आता आम्हाला आता जेवण करायचे. तर आता मी जेवण करतो आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं पण नवीन वर्ष आनंदात जाओ आणि तुमच्या सपोर्टमुळे आमचं पण नवीन वर्ष आनंदात जाओ. सो चला मग सपोर्ट करत राहा आणि चलो बाय बाय. तर बाय बाय. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.